माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। विठ्ठला, तुझी कृपा अशीच राहू देत माझ्यावर, म्हणजे मी माझ्या या आवाजाने आणि माझ्या मनाच्या सौंदर्याने ह्या रसिकांना अशीच मंत्रमुग्ध करत राहील। बोल मम्मा। तारा, हे काय चाललंय? काय करतेस तू? मी आता सावलीची रील बघितली आणि त्यानंतर लगेच आता तुझी ही रील बघितली। हे बघ मम्मा, मला गाण्यात करिअर करायचं नव्हतं, तरी तू तुझं स्वप्न माझ्यावर लादत आली। आता माझं लग्न झालंय आणि आता माझं स्वतःच असं वेगळं आयुष्य सुरू झालंय। अगं मूर्ख मुली, तुला कळत कसं नाहीये? तारा, तू आत्ताच एक कॉम्पिटिशन हरलीस आणि आता त्यानंतर लगोलग पुन्हा तू स्पर्धेत भाग घेतेस। जस्ट इमॅजिन, तू ही स्पर्धा हरलीस कोणापुढे तर काय होईल? पण ते सगळं मी हरले तर ना। तारा वझे आहे तर तुझीच मुलगी, जिंकणं माझ्या रक्तात आहे मम्मा। मान्य आहे, मान्य आहे, आजवर बऱ्याच स्पर्धा जिंकत आलीस तू, पण त्या कुणाच्या जीवावर जिंकल्यास माहितीये ना? सावलीच्या जीवावर आजवर जिंकत आलीयस। आणि जर या स्पर्धेत सावलीने भाग घेतलाय, ती जिंकली तुझ्या पुढे, तर काय करणार आहेस? कुठे तोंड दाखवणार आहेस? जगासमोर तर सोडच, पण स्वतःला आरशात तरी बघू शकशील का की सावली पुढे तुला हार पत्करावी लागली? पचवू शकणार आहेस? तुला खरंच वाटतं ती सावली जिंकेल म्हणून? अगं, तुम्हाला अजून ओळखलेलं नाहीये। आणि बाय द वे, माझ्या गाण्यापेक्षा माझं दिसणं जास्त ग्रेट आहे। त्या सावलीपेक्षा मी कितीतरी पटीने सुंदर दिसते मम्मा। सो ती कॉम्पिटिशन ती जिंकणारच नाही, तू बघच। जस्ट वेट अँड वॉच। तारा, तारा, मूर्ख मुली, हिला कळत कसं नाहीये? तारा वझे हा संगीत क्षेत्रातला खूप मोठा ब्रँड आहे।